सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। गणेशवाडी येथील शेतकरी संतोष कायगुडे यांनी केळीचे एकरी तब्बल 30 टन उत्पादन घेतले आहे। त्यांनी G9 जातीची केळी 3 एकर क्षेत्रावर 7.5 फूट अंतरावर लागवड केली होती। ही लागवड 1 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली असून फेब्रुवारी 2026 मध्ये हार्वेस्टिंग पूर्ण झाली। सध्या या केळीची निर्यात होत असून त्यांना प्रति किलो 16 रुपये 50 पैसे दर मिळाला आहे। शेवगावच्या पश्चिम भागाची वरदायिनी असणाऱ्या ढोरा नदी पात्रात सध्या राजरोसपणे रात्री अपरात्री वाळूचा बेसुमार सुरू असून वाळू बरोबरच परिसरात मुरुम गौण खनिज तस्करीचे स्तोम मोठ्या प्रमाणात माजले आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या आदेशालाही प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे। शेवगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा ढोरा नदीवरील बांधाऱ्याच्या मालकीमुळे जलसमृद्ध बनला आहे। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आल्याने पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आली आहे। माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर जिल्हा परिषदेने नाशिक विभागात आपल्या गुणवत्तेची छाप सोडली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। विभाग स्तरावर अहिल्यानगर राहता तर जिल्हा स्तरावर संगमनेरच्या बीडीओना प्रथम पुरस्कार मिळाला आहे। याशिवाय आव्हाने लहित खुर्द जाफरबाद या 3 ग्रामपंचायती विभागात 1.5 कोटींच्या पुरस्कारासाठी पात्र ठरल्याची माहिती माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी दिली आहे। कोडेगाव तालुका निर्मितीचा गत 13 वर्षापासून सुरू असलेला संघर्ष आता फळास येऊन पाहत आहे। राज्यात 69 अतिरिक्त तहसील कार्यालये सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाने विभागीय आयुक्तांकडून पुन्हा एकदा माहिती मागवली आहे। ही माहिती 13 जानेवारीला मागवण्यात आली। घोडेगाव या नवीन तालुक्यासाठी सुधीर वैरागर हे 2014 पासून सतत लढत आहे। नेवासा तालुक्यातील 127 पैकी 47 ग्रामपंचायतींनी घोडेगाव तालुका निर्मितीच्या बाजूने ठराव दिले आहेत। पाथर्डी तालुक्यातील रुपेवाडी ग्रामपंचायतीनेही घोडेगाव तालुक्याच्या बाजूने ठराव दिला आहे। शेडी परिसरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत एका तरुणाला गावठी कट्टा व जिवंत कारतुसांसह रंगेहात अटक केली। 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 1000 रूम मागील मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। बोगस खते घेऊन वैजापूरच्या दिशेने जात असलेल्या माल मोटारीवरील कारवाई करून 6,24,000 रुपये किमतीचे 23.85 मेट्रिक टन संशयित रासायनिक खत जप्त करण्यात आले। ही कारवाई कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील कोपरगाव वैजापूर रस्त्यावर मंगळवारी रात्री 9 वाजता करण्यात आली। या कोपरगाव पोलीस ठाण्यात मोटारीच्या चालकासह पुणे, पंढरपूर व गुजरात येथील संबंधित 4 खते कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली। संगमनेर शहरातील कुंतुनाथ सोसायटीत सकाळी 10 वाजेच्या दरम्यान बिबट्याने थेट घराच्या परिसरातील मंदिरात प्रवेश झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली। यामुळे सर्वत्र भीतीचे सावट पसरले आहे। घटनेची माहिती कळताच वन विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे। बोडखे तालुका शेवगाव या परिसरात 14 फेब्रुवारी रोजी जखमी अवस्थेत आढळून आलेल्या पूर्ण वाढ झालेल्या मोराला यशस्वी उपचारानंतर निसर्गात मुक्त करण्यात आले। स्थानिकांच्या माहितीवरून वनरक्षक राम बोडखे व वन्यजीव बचावकर्ते सुशांत मनवरे यांनी मोराला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील मॅन विथ इंडीज फाउंडेशन कडे उपचारासाठी पाठवले। पशुवैद्यक डॉक्टर अनुष्का
हेरळेकर यांनी तपासणीत पक्षाघात व जखमा झाल्याचे निर्देशनास आणले. 6 दिवसांच्या उपचारानंतर मोराची प्रकृती सुधारली. सहाय्यक वन रक्षक रमिला मोरे व वन परिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रासायनिक फवारणीमुळे विषबाधा झाली असल्याची माहिती आशिष जोशी, डायरेक्टर मॅन विथ इंडिज फाउंडेशननी दिली आहे. महापुरुष व संत पुरुष एखाद्या जातीत जन्माला येतील असे अवतीर्ण होतील, परंतु महापुरुषांना संत पुरुषांना विशिष्ट जात नसते. ते सर्व जाती धर्माचे समावेशक आहेत. आपण शिवछत्रपतींचे पुतळे उभारताना जयंती साजरी करतात, त्याचबरोबर त्यांच्या विचारही आत्मसात करून वाटचाल करावी असे गौरवद्वार जोग महाराज संस्थान अखेर गावाचे महंत श्रीराम महाराज जिंजुरके यांनी केले. शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शिवछत्रपतींची महाआरती महंत जिंजुरके महाराज व ग्रामस्थांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात करण्यात आली. श्री भगवान विद्यालय व पार्थ पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून भव्य दिव्य अशी जयंती साजरी केली. यावेळी राहुल महाराज गरड, रामनाथ राजपुरे, सरपंच डॉक्टर राम बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, कासमभाई शेख, अशोक खिळे, विक्रम बारवकर, विठ्ठल देशमुख, श्याम राजपुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष कोणातरी एका जातीच्या बंधनामध्ये अडकू पाहतोय. खरं तर महापुरुषांना, संत पुरुषांना जात नसते. ठीक आहे, एखाद्या जातीमध्ये ते जन्माला येतील, अवतीर्ण होतील, पण आपण त्यांच्या कार्याची पद्धत पाहिली तर त्याच्यामध्ये अर्थातच सर्वसमावेशकता आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, हे जे महापुरुष आहेत केवळ आपण त्यांची जयंती करत असताना चांगली गोष्ट आहे की तरुण बांधव हिरिरीने सर्व दूरपर्यंत त्या ठिकाणी महाराजांचे पुतळे उभारतायत, जयंती करतायत. म्हणजे ही आनंदाची, स्वाभिमानाची बाब आहे. पण ते करत असताना महाराजांचा प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये कोणता आदर्श आपण घ्यावा आणि कोणता आदर्श घेऊन आपल्या जीवनाची एकंदरीत आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने, आपल्या गावाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने कशी आपण वाटचाल करावी याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. आणि मला वाटतं त्याच्याकरता तर आपलं व्याख्यान आहे. व्याख्यानामधून महाराजांच्या अनेकविध जीवनाचे पैलू त्या ठिकाणी आपल्यासमोर ते अभ्यासक आणत असतात, दृष्टिपातात येत असतात. म्हणून प्रामुख्याने छत्रपती शिवाजीमध्ये निश्चयाचा महामेरू, हा गड घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. ही मोहीम यावेळेला आखायची म्हणजे आखायचीच. अनेक वेळ अशा मोहिमा महाराजांच्या आहेत की त्या ठिकाणी त्याच्यातून महाराज वाचूच शकत नाहीत. त्याच्यामधून महाराजांचा बचाव होऊ शकणार नव्हता. मला वाटतं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या मोहिमा आपणाला आखाव्यात लागतात, कराव्या लागतात, नियोजन करावं लागतं. कधी कधी त्याच्यातून आपण बाहेर पडू की नाही असे अनेक आपल्या जीवनामध्ये येतात ना गोष्टी. पण त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजेत की निश्चय, आणि म्हणतात ना निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची फळ. कोणतंही कार्य करण्याचा आपण जर निश्चय केला तर देवाला सुद्धा ते कार्य करण्याकरता सहकार्य करावं लागतं, बळ द्यावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज जीवनामध्ये किती गड किल्ले बरं निर्माण करायचे, महाराजांनी आईच्या पिठावर रेवट्या नाही मारल्या. महाराजांना हे सर्व निर्माण करावं लागलं की ज्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरला होता त्या ठिकाणी महाराजांनी सोन्याच्या फाळाने ही भूमी नांगरली. असा मोठा दैदिप्यमान इतिहास महाराजांचा आहे. आणि मला तरुण बांधवांना या निमित्ताने हा संदेश द्यायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट आले, पण महाराजांनी त्याच्यावर मात करत करत निश्चयाने आपलं हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, चालवलं, वाढवलं. आता जिजाऊ साहेबांचे
आशीर्वाद महाराजांचं सर्वस्व जे काही होतं ते म्हणजे जिजाऊ साहेब. आणि म्हणून जिजाऊ साहेबांच्या स्फूर्तीने आशीर्वादाने महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची उणी कमतरता न ठेवता महाराजांच्याही अपेक्षेपेक्षा महाराजांच्या हातून अशा प्रकारचं कार्य घडलेलं आहे. कोपरगाव शहरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंती निमित्त कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले व शिवभक्तांना आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाघचौरे, हाजी मेहमूद सय्यद, जनार्दन कदम, सोमनाथ आढाव, शैलेश साबळे, इम्तियाज अत्तार, बाळासाहेब रुईकर, रमेश गवळी, कृष्णा आढाव, शिवाजी खांडेकर, बाळासाहेब आढाव, दिनकर खरे, विजय त्रिभुवन, सचिन गवारे, राजेंद्र जोशी, भाऊसाहेब भाबड, सुनील बोरा, सचिन ठोळे, प्रकाश दुशिंग, आकाश दागा, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, डॉक्टर तुषार गलांडे, नंदू डांगे, रवींद्र राऊत, मुकुंद भुतडा, सतीश शेलार, राजेंद्र खैरनार, मनोज कडू, जनार्दन शिंदे, विशाल जगताप, अनिरुद्ध काळे, प्रकाश रुईकर, दादा पोटे, अमोल गिरमे, शंकर घोडेराव, सिद्धार्थ शेळके, नितीन शिंदे, ठकाजी लासुरे, सोमेश शिंदे, संकेत निकम, शुभम लासुरे, प्रतीक रुईकर, नितीश शेळके, सचिन बागल, मयूर राऊत, दिनेश गाडेकर, बाळासाहेब गारडे, प्रवीण देशमुख, नितीन त्रिभुवन, शुभम काळे आदींसह नागरिक उपस्थित होते. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.